The Great Happiness. पतिरूप देशवासोच पुब्बेच कतपुण्यता अत्तसम्मापनिधीच येतं मंगलमोत्तमं. संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये उपस्थित नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिका तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम आपणा सर्वांच्या प्रती मी सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या हित सुखासाठी भगवंतांनी सांगितलेल्या धम्मोपदेशाला प्रारंभ करतो आहे. आपण शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे. तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी या भारतातल्या सध्या उत्तर प्रदेशात असलेल्या श्रावस्ती नगरामध्ये अनाथ पिंडकाने दान दिलेल्या जेतवन विहारात राहत असताना ज्या महामंगल सुत्ताला प्रकाशित केले, सांगितले, त्या महामंगल सुत्तातील 38 मंगलांचा धम्मा अभ्यास आपण करीत आहोत. काल आपण महामंगल सुत्तातील पहिला भाग श्रवण केला. आज महामंगल सुत्तातील दुसरा भाग श्रवण करणार आहात. आत्ता जे मी गाथा म्हणालो ती गाथा म्हणजे भगवंताचं वचन आहे. पतिरूप देशवासोच पुब्बेच कत्त पुण्यता अत्त सम्मापनिधीच येतं मंगलमुत्तम. बहुतांश लोकांना महामंगल सुत्त पाठ आहे आणि बहुतांश लोकांना त्याचा अर्थही माहिती आहे. पण या वर्षावासकालीन धम्मदेशनेमध्ये आपण इथे जे बसलेले आहात, तर हा धम्मोपदेश केवळ आपल्यासाठीच नसून सर्वांच्यासाठी आहे. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारतात आणि भारतीय नागरिक जे विदेशात राहतात बौद्ध असलेले, तेही धम्मदेशना श्रवण करतात, ग्रहण करतात. त्यामुळे आज आपण बघणार आहोत पतिरूप देशवासोच हा शब्द प्रयोग केला भगवंताने. पतिरूप देशवासोच म्हणजे भगवान म्हणतात अनुकूल स्थळी वास्तव्य करणे.
किंवा अनुकूल स्थळी राहणे असा त्याचा एक अर्थ आहे. तर अनुकूल स्थळ कोणतं भगवंताला विचारण्यात आलं. मग अनुकूल स्थळ कोणतं आहे? आपण म्हणतो कधी कधी शब्दप्रयोग करत असतो, अनुकूल परिस्थिती आहे, अनुकूल परिस्थिती नाही. म्हणजे पाहिजे तशी परिस्थिती आपल्याला, अनुकूल परिस्थिती. तर अनुकूल स्थळ कोणतं? तर भगवंताच्या वचनाचा आधार घेऊन जर आपण विचार केला तर घरगृहस्थी करणाऱ्या लोकांसाठी महामंगल सूत्राचा उपदेश केला आहे भगवंताने. तर भगवान म्हणतात की अशा ठिकाणी आपण वास्तव्य केलं पाहिजे की ज्या ठिकाणी राहून आपल्याला शील सदाचाराचं जीवन जगण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही. आपल्याला दानपुण्य करता येईल, शील पालन करता येईल, समाधीचा अभ्यास करायला सोपं जाईल असं अनुकूल स्थळ. जिथं राहिलो असता आपल्याला भिक्खू संघाचं वारंवार दर्शन होईल असं अनुकूल स्थळ आहे. जिथे राहिल्यामुळे आपल्या मुलाबाळांवरती आपल्यावरती वाईट संस्कार होणार नाहीत असं अनुकूल स्थळ आहे. आपण जर पाहिलं तर भगवंताने विहार बांधण्याची जी पद्धत सांगितली, विहार निर्माण करण्याची जी पद्धत सांगितली, तुम्ही जर बौद्ध साहित्य पाहिलं तर भगवान म्हणाले विहार गावाच्या अगदी जवळही असू नये आणि गावापासून जास्त लांब देखील असू नये. काय कारण असेल त्याचं? विहार अगदी गावाच्या जवळही असू नये आणि जास्त लांबही असू नये. त्याची कारणं सांगत असताना भगवान म्हणाले की विहारामध्ये ज्यांनी गृहत्याग केलाय ते भिक्खू जास्त वेळ निवास करतात त्या काळामध्ये. मग ते भिक्खू ध्यानी असतात किंवा तिथे भगवंताचा उपदेश होतो, भगवंताची धम्मदेसना होते. तर आता जसं आपण इथे बसलो, सकाळी ध्यानाला बसतो आणि आता उपदेश ऐकायला बसतो, तेव्हा बघा ट्रॅक्टर जाते, त्याचा आवाज येते, काही शब्द ऐकायला भेटत नाहीत कधी कधी. सकाळी ध्यानाला बसलं की गाड्या जातात, त्याचा आवाज येतो आणि साहजिकच आहे त्याचा अडथळा निर्माण होतो गाड्यांचा. त्यानंतर कोणी समजा इथे बोलत असेल आजूबाजूला विहाराच्या जोरजोरात भांडण करत असेल, गप्पा मारत असेल तर त्यांचाही अडथळा निर्माण होतो. आणि हे एक कारण होतं असा अडथळा निर्माण होऊ नये. दुसरं कारण असं होतं की भगवंताची देसना ऐकण्यासाठी, ध्यान करायला विहारात येण्यासाठी जे श्रद्धावान लोक असायचे त्यांना जास्त त्रास होऊ नये, सहज विहारामध्ये जाता यावं यासाठीचं पण एक कारण सांगितलं भगवंताने. किंवा भिक्खू संघाला चारिका करण्यासाठी, भिक्षाटन करण्यासाठी, भोजनदान ग्रहण करण्यासाठी, धम्मदेसना गावामध्ये निमंत्रित केल्यावर देण्यासाठी सोपं जावं, सहज व्हावं म्हणून पण विहार जास्त लांब आणि जास्त जवळ असू नये. ध्यानामध्ये हे अडथळे निर्माण होतात, बाह्य अडथळे. हा मेन एक उद्देश होता. आणि म्हणून मला वाटतं भगवंताने हे महामंगल सुत्तात पतिरूप देशवासोचं जे गृहस्थांच्यासाठी सुद्धा देखील सांगितलं आहे, याला पण तेच कारण असावं. अनुकूल स्थळ असायला पाहिजे जिथे शांतता आहे, लोक चांगले सुज्ञ लोक आहेत, समजदार लोक आहेत. बघा ना, तुम्ही घर निवडताना आत्ता देखील एरिया पाहतात लोक. घर विकत घ्यायचं आहे तर लोक एरिया पाहतात, त्या एरियामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत की नाहीत, लोक कोणत्या क्वालिटीचे आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, स्लम एरिया आहे की चांगला स्टँडर्ड एरिया आहे, गलिच्छ एरिया आहे की स्वच्छ एरिया आहे, हे पाहिलं जातं ना. बघ आताही पाहिलं जातं नाही. अनुकूल स्थळ. तर भगवंताने याच्याही पुढे जाऊन सांगितलं आहे की त्या घरात राहणारी माणसं किंवा आपलं जे घर आहे तिथे राहणाऱ्या माणसांना विहार, बुद्ध लेणी किंवा धार्मिक स्थळ, साधना केंद्र वगैरे जे काही आहे ते जवळ पडावं जाण्या येण्यासाठी. कारण याचा आवश्यकता आहे ना. आपल्याकडे समजा फार श्रीमंती आली परंतु आपल्याला बुद्ध धम्माचं संघाचं दर्शन होत नाही आहे, आपल्याला दान देण्याची सुविधा उपलब्ध नाही आहे, शील पालन करण्यासाठी प्रेरित करणारे कोणी भिक्खू किंवा एखादा विहार नाही आहे, ध्यान करण्यासाठीची जवळपास कुठे जागा नाही आहे. बऱ्याचदा आम्हाला फोन येतात. बघा, हे ऑनलाईनचं जे सत्र आपण सुरू केलं आहे, मी सांगितलं आपणास की 8 दिवसाला आपण जे ऑनलाईन सेशन घेत आहोत
उपोषणाच्या दिवशी. त्याचं कारण काय आहे तर बऱ्याच लोकांनी आम्हाला संपर्क साधून विनंती केली की भंतेजी आमच्याकडे कोणी भंतेजी नाही आहेत जवळपास विहारांमध्ये, आणि काही लोकांकडे विहार पण उपलब्ध नाही आहे, पण त्यांच्यात श्रद्धा आहे. म्हणजे लोक इकडून तिकडे कुठे कुठे राहायला जातात ना. आता गुजरातवरून काल फोन आला होता, त्या गुजरातवरून ते उपासक बोलत होते, भंतेजी आम्ही रोज ऐकतोय तुमचं यूट्यूबवरती आणि आम्ही विहारात जातो, आमच्या एरियात विहार आहे पण आमच्याकडे काही भंतेजी नाही, तर आपल्याला विनंती आहे की आपल्याला जर विनंती केली तर याल का इकडे. म्हटलं बापा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकतो, त्यात काय विषय, आमचं कर्तव्य आहे ते भगवंताने भिक्खू संघाला आदेश दिलेला आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय चरत भिक्खवेचारिकम. तर सांगतोय यासाठी तात्पर्य की ह्या सगळ्या सुविधा, कधी कधी श्रद्धा आहे पण ती प्रकट करण्यासाठीची जागा उपलब्ध नाही आहे. बघा आता तुम्हाला इथे विहार आहे, आनंद होतो तुम्हाला. यदा कदाचित ज्या लोकांना विहार नाही आहे किंवा ज्या लोकांकडे भिक्खू नाही आहेत तर त्या लोकांची थोडीशी अडचण निर्माण होते. ते लोक तुमचे पण कोणी नातेवाईक असतील तर म्हणत असतील तुम्हाला कधी कधी, बघा अहो आमच्याकडे विहारच नाही हो, किंवा आमच्याकडे भिक्खू नाही हो कोणी. तुम्ही पण ऐकलं असेल तुमच्या नातेवाईकांकडून, कधी तुम्ही फॉरवर्ड करत असाल आपले जे व्हिडिओज आहेत प्रवचनाचे ते तुम्ही शेअर करत असाल एक दुसऱ्यांना, तर त्या लोकांची तुम्हाला असं बोलत असेल कधी कधी. तर म्हणून भगवंतांनी सांगितलं आहे अनुकूल स्थळी वास्तव्य करणे हे उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणजे अनुकूल स्थळ, आता तुम्ही सध्या अनुकूल स्थळी आहात, प्रवचन ऐकण्यासाठी वंदना करण्यासाठी इथे आहात तुम्ही आता, तर हे अनुकूल स्थळ आहे. इथे तुम्हाला हिंसेपासून परावृत्त करण्यासाठीचा उपदेश दिला जात आहे. चोरीपासून, व्यभिचारापासून, खोटं बोलण्यापासून, दारू गांजा बिडी तंबाखूपासून अलिप्त राहण्याचं प्रवचन दिल्या जात आहे, उपदेश केल्या जात आहे, त्याचं तुम्हाला प्रेरणा मिळत आहे. तर हे अनुकूल स्थळ आहे. पण समजा दारूच्या अड्ड्याच्या बाजूला आपलं घर आहे, समजा, विचार करा तुम्ही, त्याचा चांगला परिणाम होईल की वाईट परिणाम होईल? वाईट परिणाम होतो. बघा तुम्ही, मांस विक्रीचं एखादं दुकान आपल्या घराच्या बाजूलाच आहे, त्याचा चांगला परिणाम होईल की वाईट परिणाम होईल? आपल्या समोर प्राण्यांना कापल्या जाते, आपले लहान लहान लेकरं त्या कापताना प्राण्याला पाहत आहेत, चांगला परिणाम होईल का त्याचा? नाही. त्यामुळे मनामध्ये राग निर्माण होऊ शकतो, द्वेष निर्माण होऊ शकतो, नाही का, वेगवेगळ्या प्रकारचा विकार निर्माण होऊ शकतो. भगवान बुद्ध म्हणाले तुमच्या आजूबाजूला भांडखोर समजा शेजारी आहेत, नसावेत पण समजा आहेत, तर त्याचा परिणाम चांगला होईल की वाईट होईल? वाईट होईल. सकाळी उठलं की सुरू त्यांचं भांडण, तिकडे शिव्या देतील, काय काय देतील. आपल्या घरात मुलं राहतात, मुली राहतात, आपण राहतो, आपल्याला वाटते बा आपण सुज्ञ आहोत, सुशिक्षित आहोत, आपण संयमी आहोत, धार्मिक आहोत, आणि हे काय लागलं. कधी कधी धार्मिक लोक, श्रद्धावान लोक असं सांगतात कधी कधी, भंतेजी फारच त्रास आहे, आता मला काय करावं. तर मैत्री केल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आहे, का सोडून थोडी जाता येते. तर अनुकूल स्थळ भगवंताने सांगितलं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, अडचण निर्माण होणार नाही, अशा ठिकाणी आपण राहिलो पाहिजे. जंगलात जाऊन जर राहिले तुम्ही तर ते अनुकूल स्थळ आहे का? नाही आहे. जंगलात जाऊन राहू शकत नाही ना, ते अनुकूल स्थळ नाही आहे. आता मागे बघा, तुम्ही पाहिले असेल एक व्हिडिओ आणि फोटो पण व्हायरल झाले होते, त्या चंद्रपूरकडे ताडोबा अभयारण्यामध्ये जिथे आपले ज्ञानज्योती भंतेजी राहतात त्यांच्या परिसरात आम्ही ती घटना घडल्यानंतर गेलो होतो. त्या जागेवर परित्राण केला आम्ही, ज्या झाडाखाली बसून ते भंतेजी ध्यान करत होते आणि थोड्याच अंतरावर त्यांना वाघाने मारलं होतं, अर्धवट खाल्लं होतं त्यांना. ही घटना घडली होती. आता ते ध्यानासाठी अनुकूल स्थळ नव्हतं, ध्यानासाठी ते अनुकूल स्थळ नव्हतं. भंतेजी गेले फार लांब, एवढं घनदाट जंगल आहे ते. भंतेजी जिथं राहतात तिथं व्यवस्थित आहे, तिथं बांधकाम आहे, विहार आहे, लाईट आहे, झाड आहे, सगळ्या गोष्टी आहे, ओटा वगैरे आहे, बसण्याची वगैरे, लोक तिथं राहतात वर्दळ. पण ध्यानाला जिथे ते जात होते भंतेजी ते शिष्य, तर ते तिथून फार लांब आहे. आम्ही तिथपर्यंत गेलो तर खरोखर ते गवत असं डोक्याच्या वरपर्यंत आहे, सुकलेलं गवत. आणि ताडोबा अभयारण्य आहे ते, तिथे वाघ आहेत, व्याघ्र प्रकल्प आहे तिथे. तर रस्त्याने आम्ही जेव्हा जात होतो तिकडे त्या जागेवर पाहण्यासाठी, तर रस्त्यानं ते त्या वाघाची वगैरे ते शी वगैरे जे होती तर ते आम्हाला पावलोपावली दिसत होतं. म्हणजे एवढं ते डेंजर एरिया आहे. वाघाच्या डरकाळ्या ऐकायला येतात. भंतेजी पण सांगत होते की इथपर्यंत वाघ येतात, तिथं नळ वगैरे आहे पाण्याचा,
तर वाघ वगैरे येतात तिथं, येत नाहीत असं नाही, परंतु माणसं वगैरे पण राहतात. तर मग कधी काही हानी पोहोचवली नाही, पण त्या भंतीजींना मात्र तिथे जे शिष्य होते ध्यान करत होते तर त्यांना मात्र वाघाने फाडलेलं होतं. तर सांगतोय हे यासाठी की तात्पर्य की अनुकूल स्थळी वास्तव्य करणे असं भगवंताने सांगितलेलं आहे. एकदा बघा, भगवंताच्या काळामध्ये राजगृहामध्ये कोलित आणि उपतिष्य गावामध्ये 2 तरुण जन्माला आले होते. सुप्रसिद्ध आहेत ते भगवंताचे अग्रश्रावक म्हणून, कोलित आणि उपतिष्य. आणि ते जन्माला आले तर लहानपणापासून चतुर होते, बुद्धिवादी होते, विनम्र होते, ज्ञानी होते आणि धार्मिक होते. मग एका ठिकाणी यात्रेमध्ये त्यांची भेट होते. तोपर्यंत ते तरुण होतात, यात्रेमध्ये भेट होते तर आता समजा तुमची पण अनेक लोकांबरोबर कधी कधी आपली भेट होते, तर भेट अशी होते की ती बऱ्याच वर्षांपर्यंत मग भेटच राहते आपली. एकदम गट्टी निर्माण होते, दोस्ती निर्माण होते, मित्रता निर्माण होते. तसंच मग ते कोलित आणि उपतिष्य यांच्यामध्ये गट्टी निर्माण झाली, दोस्ती निर्माण झाली आणि दोघांचा समान स्वभाव. नेहमी सांगतो मी, भगवान सुद्धा म्हणाले की आपण त्याच लोकांबरोबर राहू शकतो की तत्सम स्वभाव, आपल्या स्वभावासारखा स्वभाव ज्यांचा असेल त्यांच्याबरोबरच आपली मैत्री होऊ शकते. आपल्या स्वभावाच्या उलट ज्यांचा स्वभाव आहे त्यांच्याशी आपली मैत्री होईल का? नाही होईल. भेटगाठ होईल तेवढ्यापुरतं बोलू, पण आपण त्यांना कट मारतो लगेच. विचार तत्व पटले नाही की कट मारतो. मग ते आपल्याहून हुशार असो का आपल्यापेक्षा अज्ञानी असो, आपल्या तत्वानुसार ज्यांचं आचरण, वागणं, बोलणं, बसणं, उठणं आहे ते आपल्याला लोक आवडतात. त्यांच्या सोबत पाहुणचार होते, आहुंचार होते, त्यांच्याशी गाठी भेटी सोयरिकी सगळ्या गोष्टी होतात जुळवाजुळवीच्या. तर म्हणून ते उपतिष्य आणि कोलित भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी त्या जत्रेमध्ये, यात्रेमध्ये पाहिलं लोक मौज मज्जा करत होते. ते आकाश पाळणे वगैरे येतात, त्याच्यामध्ये फिरतात, भरपूर काय काय ते मज्जा करण्याचे सामान असतात म्हणे त्याच्यात. लहानपणी गावामध्ये आमच्या जत्रा भरायची तर आम्ही ते गावामध्ये ते आकाश पाळणा वगैरे असायचं, तर आम्ही पण त्याचा अनुभव घेतला. तर मग ते दोघेही मित्र पाहतात, ते सुज्ञ असतात तोपर्यंत, की हे जे जत्रेतले लोक आहेत एकदम मजा आणि एन्जॉय करणारे ते पाहतात. तर ते आपापसामध्ये चर्चा करतात की हा जो आनंद यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, आकाश पाळणा खेळतानाचा असेल किंवा अजून काय काय खेळतानाचा असेल, तर ते दोघे आध्यात्मिक असतात, धार्मिक असतात आणि ते विचार करतात एकमेकांमध्ये आपापसामध्ये की यांच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसत आहे, यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय जत्रेमध्ये आलेल्या लोकांच्या, तर हा आनंद कायमस्वरूपी राहील का, अशी आपापसामध्ये ते चर्चा करतात. तर दोघांकडूनही उत्तर मिळते की नाही, राहू शकत नाही. आपण कायमस्वरूपी आनंदी राहू शकतो का? तर नाही राहत. आपण कायमस्वरूपी कसं आनंदी राहू? आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्वभावाचे लक्षण आपल्याला दिसून येतात आपल्या. तर मग दोघेही विचार करतात आणि दोघे ठरवतात की मग जर जीवन असं असेल की म्हणजे कायमस्वरूपी आपण आनंदी राहू शकत नाही, असं हे जर जीवन असेल तर आपण संन्यासी बनलो पाहिजे, असं दोघांच्या मनात विचार येतो. आता एकमतवाले असल्यामुळे दोघेही तयार होतात संन्यास घेण्यासाठी. संन्यास घेण्यासाठी तयार होतात आणि जातात बाहेर. मग संजय नावाच्या एका गुरुकडे जातात. भगवंताच्या काळामध्ये काही असे तत्वज्ञ होते, तत्वज्ञानी लोक होते की ज्यांचं प्रस्थ होतं, नव्हतं असं नाही, प्रस्थ होतं. बरेच लोक त्यांना गुरु मानत होते, त्यांच्याकडे जाऊन त्यांचे शिष्य बनत होते, त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत होते, त्यांच्याकडेही काही विद्या होत्या. आताही असतात बघा. सगळेच लोक काय बुद्ध धर्मात येतात का आता? नाही येत. ज्यांना जे पटतं, ज्यांना जे आवडतं, लोक तिकडे तिकडे जातात. आजही तसंच आहे, उद्याही असंच राहणार आहे, कालही तसंच होतं. तर मग भगवंताच्या काळामध्ये जे काही मोठमोठे असे तत्वज्ञानी होते, लोक होते, गुरु समान होते, तपस्वी होते, ऋषी होते, परिव्राजक होते, तर हे दोघेही उपतिष्य आणि कोलित त्या संजय नावाच्या गुरुकडे गेले
आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ऑलरेडी त्यांच्याकडे 250 शिष्य होते. तर दोघे त्या संजयाकडे जातात, दीक्षा घेतात, परिव्राजक बनतात, संन्यासी बनतात, तपस्वी बनतात, ब्रह्मचर्य व्रत धारण करतात आणि ब्रह्मचर्याचं पालन करतात. जे काही त्या संजय गुरुने शिकवलं ते त्याचं पालन करतात, फॉलो करतात त्यांना. पण काही दिवस जातात आणि ते विचार करतात की गड्या आपलं गणित काहीतरी चुकत आहे. आपण सर्व काही करतोय पण याच्यामुळे आपल्याला संतुष्टी समाधान काही प्राप्त होत नाही आहे. आणि मग ते भटकंती करतात इकडे तिकडे की अजून एखादा गुरु आहे का ह्यांच्यापेक्षा विद्वान, ज्ञानी, सिलवान, कर्तृत्ववान, तत्वज्ञानी असलेला. तर मग भटकंती करताना ते उपतिष्य आणि कोलित दोघेही एकमेकांना वचनबद्धता घेतात, एकमेकांना कडून वचन घेतात की ज्यांना कुणाला संजयापेक्षा श्रेष्ठ, सिलवान, संयमी असा गुरु भेटेल तर त्यांनी अगोदर मला सांगावं. म्हणजे दोघांनी एकमेकांना असं सांगितलं की यांच्यापेक्षा चांगला श्रेष्ठ कोणी जर गुरु दिसला भेटला तर आपण त्यांचे शिष्य बनू आणि मग एकमेकांना सांगायचं आहे. तर मग त्या दरम्यान आपले भगवान राजगृहामध्ये वास्तव्य करत होते, चारिका करत होते. आणि भगवान चारिका करत असताना एक दिवस अश्वजित नावाचे भंते, जे की 5 परिव्राजकातून एक होते, ते भिक्षाटनासाठी सकाळी सकाळी राजगृहामध्ये गेले. संजयाचा आश्रम राजगृहातच होता, राजगृह मोठी नगरी होती. मग या दोघा मित्रांनी जे ठरवलं होतं की ज्यांना कुणाला गुरु भेटेल तर त्यांनी मला येऊन सांगतील आणि मग आपण दोघे त्यांचे शिष्य बनू. तर मग अश्वजित भंतेजी भिक्षा मागताना नेमकं सारीपुत्ताने अश्वजित भंतेजींना पाहिलं. तर पाहिल्या बरोबर यांच्या चित्तामध्ये श्रद्धा निर्माण झाली अश्वजित भंतेजींच्या बद्दल. त्यांनी पाहिलं की भिक्षापात्र हातात आहे, नजर खाली आहे, एकदम संयमाने आणि चेहरा प्रफुल्लित आहे, प्रसन्न आहे, चेहऱ्यावर तेज आहे. हा कोणीतरी श्रेष्ठ आणि सर्वोत्तम गुरु असावा असं सारीपुत्ताला वाटलं. पण सारीपुत्ताने हटकलं नाही लगेच त्यांना. नाही तर आपण मध्येच हटकतो असं कधी कधी कोणाकोणाला. तर हटकण्याचा स्वभाव नव्हता. चांगल्या लोकांचं लक्षण आहे ते की न हटकणे म्हणून. तर मग त्या अश्वजिताला सारीपुत्ताने पाहिल्याबरोबर श्रद्धा निर्माण झाली आणि त्यांच्या मनात विचार आली की हाच आपला गुरु आणि यांना गाठलं पाहिजे आणि यांचा शिष्य बनलं पाहिजे. मग त्यांनी त्यांच्या पाठीमागे यांनी काय जे काही घर आहेत, 2-4 घरं असतील, एक घर असेल, अश्वजित भंतेजींनी ते भिक्षा मागली आणि भिक्षापात्रात भिक्षा मिळाली की ते पुन्हा गावाच्या बाहेर गेले, झाडाखाली एका भोजन ग्रहण केलं आणि भोजन ग्रहण करून झाल्यानंतर भिक्षापात्र वगैरे आपलं लावून घेतलं आणि मग असे ते बसले. आणि बसल्यानंतर सारीपुत्त पुढेच त्यांच्या गुडघ्यावर हात जोडून. हे हात जोडणे, विनम्रता हे श्रद्धेचं लक्षण आहे, चांगुलपणाचं लक्षण आहे. तर मग ते सारीपुत्त समोर बसले आणि त्यांनी विचारलं की हे महाशय, आपली नजर जमिनीवर आहे, संयमशील आहे. आपली चाल पण मी पाहिली तर ती एकदम संयमशील आहे. आपल्या चेहऱ्यावर तेज आहे. नक्कीच आपल्याला कुठलं तरी ज्ञान प्राप्त झालेलं असावं. आम्ही ज्या गुरूंकडे राहतो आहे त्यांच्यापेक्षा आपण मला श्रेष्ठ दिसताय, तर कृपा करून मला उपदेश करावा. सारीपुत्त त्यांना विनंती करतात. अश्वजित भंतेजी म्हणतात की बघा, मी नवीन आहे. प्रामाणिकपणे सांगतात ते, मी नवीन आहे आणि माझे जे गुरु आहेत ते शाक्य कुलोत्पन्न महाश्रमण भगवान बुद्ध आहेत. त्यांचा मी शिष्य आहे. आणि मग त्यांचे जे तत्व आहेत
तर सर्व सत्व, सर्व जीव, सर्व वस्तू हेतूने उत्पन्न होतात आणि त्याचा हेतू, त्याची कारण आमच्या गुरुने आणि आम्ही जाणलेले आहे. मला विस्ताराने आपल्याला उपदेश करता येणार नाही ते म्हणतात, परंतु या जगात दुःख आहे आणि दुःखाचं कारण तृष्णा आहे आणि तृष्णेचा समूळ नायनाट करण्याचा मार्ग आमच्या गुरुने, तथागताने शोधून काढलेला आहे. तर मग सारीपुत्ताने त्या अश्वजितांकडून जो उपदेश ऐकला, तर थोडासाच उपदेश दिला, त्यांनी काही विस्ताराने दिला नाही. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की मी नवखा आहे, मी नवीन आहे, पण माझे जे गुरु आहेत ते महाकारुणिक भगवान बुद्ध आहेत. जर विस्ताराने तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता. ते राजगृहामध्ये राहतात, निवास करतात. सारीपुत्त भंतेजी म्हणाले की बघा, तुम्हाला ज्या शब्दांमध्ये सांगता येईल, जेवढं सांगता येईल तेवढं मला सांगण्याची कृपा करा. तर त्यांनी हे सांगितलं मग की आमचे गुरुजी म्हणतात जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे आणि दुःखाचा समूळ नायनाट करण्याचा उपाय जो आहे तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्य हे तथागतांनी शोधून काढलाय. ते बुद्ध आहेत, सम्यक संबुद्ध आहेत आणि हवं तर तुम्ही त्यांची भेट घ्या, ते तुम्हाला उपदेश करू शकतात. हा एवढाच उपदेश ऐकून सारीपुत्ताच्या हृदयामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये वैराग्याचा भाव निर्माण झाला आणि त्यांना वाटलं की गडे आपण गुरुजी बदलून भगवंताचं शिष्यत्व स्वीकारायला पाहिजे. जीवनाचं आपल्या सोनं होईल. का त्यांच्या शिष्याचं दर्शन घेतलं म्हणजे प्रत्यक्ष समोर आहे, जे काही रिझल्ट आहे तो आपल्या समोर आहे, तर आपण बदलतो. अनुमान काढतो ना आपण कधी कधी. चांगला रस्ता लागला की लगेच म्हणतो हा आता चांगला रस्ता लागला, पुढे खराब लागला, अर खराब रस्ता लागला. तर चांगला रस्ता लागते, कधी खराब रस्ता लागते. जीवनामध्ये पण तसंच आहे. दुःख आलं की अर दुःख आलं आणि सुख आलं की अरे वा 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 सुख आलं, आनंद झाला. हेच तर जीवन आहे. आणि मग सारीपुत्ताने ते ऐकल्यानंतर लगेच आता यादी एकमेकांना वचन दिलं होतं मित्राने, तर सारीपुत्त अश्वजितांच्या बरोबर गेले नाही. याचं कारण की वचन दिलं होतं आपल्या मित्राला की एकटा शिष्य बनणार नाही, एकटाच ऐकणार नाही, एकटाच स्वीकारणार नाही. तर वचनबद्धता निभावण्यासाठी लगेच त्यांनी आपल्या त्या कोलित नावाच्या मित्राला, ज्याला मोगल्लान म्हणत होते आणि उपतिष्य ज्याला म्हणतोय ते सारीपुत्त होते. आणि मग लगेच उपतिष्य कोलित, आपल्या कोलित नावाच्या मित्राकडे जातात. जसेही उपतिष्य कोलिताच्या जवळ जवळ येतात, आपल्या मित्राला पाहून कोलित अतिशय असे खुश होतात आणि ते ओळखतात भाव की अरे गड्या, मित्राला गुरु सापडला. बघा हावभाव लगेच बदलतात ना आपल्या चेहऱ्यावरचे, असं काही झालं तर. आणि मग त्या उपतिष्याचे ते हावभाव पाहून, प्रसन्न चित्त पाहून लगेच ते त्यांच्या जवळ धावत जातात आणि अरे मित्रा, मी समजू शकतो की तुला मात्र गुरु भेटलेला आहे, आपल्याला जो पाहिजे तसं. ते म्हणतात बरोबर आहे कोलित, मी भगवान बुद्धांच्या महाश्रमणाच्या शिष्यासोबत भेटून आलो आहे. या जगात बुद्ध आहेत, सम्यक संबुद्ध आहेत आणि अगदी आपल्या जवळ आहेत. आपण वेळ वाया न घालवता त्यांच्या दर्शनासाठी गेलो पाहिजे, त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं पाहिजे. पण कोलित असं म्हणताना सारीपुत्त म्हणतात की मित्रा, आपण तर जाऊच दोघे जण, भगवान तर आता इथेच राहतात, परंतु आपल्या आश्रमामध्ये जे आपल्या गुरूंकडे, संजय नावाच्या गुरूंकडे अजून आपले सहकारी 250 आहेत, एकदा त्यांच्याही कानावर घालू. तुम्ही पण विहारात येताना कधी कधी कधीतरी कुणाच्या कानावर घालत असाल, चला ना बाई तिकडे, चला ना साहेब तिकडे विहारात जाऊन बसू. आता कोणाचं पुण्य असेल बळ तर ते येत असतील तुमच्या समवेत, आणि पुण्य बळ कमी पडत असेल ते म्हणतील उद्या येतो, परवा येतो, तेरवा येतो. असं होते कधी कधी. एकदा मी अशीच कथा सांगितली होती. भगवंताकडे एक असाच
मुलगा गेला, तो दीक्षित झाला. दीक्षित झाल्यावर तो अर्हत झाला. भगवंताचं दर्शन त्याला होत होतं, रोजच्या रोज भगवंताचं दर्शन, भिक्खू संघाचं दर्शन, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो आनंदी होता. आता अर्हत झाल्यावर प्रसन्नताच प्रसन्नता आहे. पण तो विचार करतो की गड्या, मी आनंदी झालो आहे, मी प्रसन्न राहतो आहे, माझा जो भाऊ आहे त्याला जरा मी कन्व्हिन्स केलं पाहिजे की बा तू पण ये इकडे, भगवंताचं दर्शन होईल, तू पण भिक्खू बन. मग भगवंताची परमिशन घेऊन तो जातो आपल्या भावाकडे आणि त्याला म्हणतो की अरे चालतो का, भगवान बुद्धाकडे भिक्खू बनतो का. त्या दिवशी नंदला असं जसे भगवान बुद्ध म्हणाले तसंच मग तो आपल्या भावाला म्हणतो की चालतो का, भिक्खू बनतो का. तर तो भाऊ म्हणतो की बघ, मी आता माझं लग्नाचं वय झालंय, एकदाच लग्न झालं की 4-6 महिने राहतो, संसाराचा उपभोग घेतो आणि नंतर येतो. आता हे तारुण्य आहे, आताच काय एवढी घाई आहे. ते म्हणतात ठीक आहे. मग 6 महिने होतात, तर आहारताच्या मनात मैत्री असते. ते पुन्हा येतात आणि त्याला म्हणतात तू म्हणाला होता लग्न वगैरे झालं की येतो, आता लग्न होऊन 5-6 महिने होऊन गेले, वर्षभर होत आहे, चल आता. तर तो म्हणते आलो असतो, म्हणते जरा एखादं लेकरू जर झालं की मग बरं वाटेल जरा, आणि तेव्हा येतो. ते म्हणतात बा ठीक आहे. हे चित्ताची अवस्था ओळखतात. एखादा कल्याण मित्र असेल तर तो हट्ट लावून धरेल की अरे दारू पिऊ नको रे, अरे तंबाखू खाऊ नको रे, अरे बिडी पिऊ नको रे, अरे तिकडे जाऊ नको रे, आई वडिलांना त्रास देऊ नको रे, बहीण भावाला त्रास देऊ नको रे, बायकोला मारू नको रे. महिला असेल तर नवऱ्यासोबत चांगलं वाग बाई. म्हणजे मित्र मैत्रीण असाल तर तुम्ही हट्ट करता की नाही. असा करतो ना आपण हट्ट. आपल्यामध्ये जर कल्याण मित्रता असेल, आपण जर चांगले असेल, चांगल्या स्वभाववाले, चांगल्या विचारवाले, तर हे चांगले विचार सांगणारच आपण आणि हट्टाने सांगतो. तर तसंच तो पण सांगत होता. तर तो म्हणे बा लेकरू बाळ झालं की नंतर येतो. ठीक आहे. पुन्हा लेकरू बाळ झालं, पुन्हा आले भंतेजी. त्याला म्हणे तू तर म्हटला होता बा की लेकरू बाळ झाले की येतो, आता चाल. ते म्हणे लेकरू लहान आहे म्हणे जरा, आणि एकदाच लेकरू कर्त झालं, कर्त म्हणजे कामाधंद्याला लागलं की माझं कर्तव्य मी पार पाडेल, त्याला कामाधंद्याला लागेपर्यंत नंतर येतो. मग काय ठीक आहे. तर ते लेकरू मोठं झालं, ते लेकरू मोठं एवढं झालं की लग्नाला आलं. हे पुन्हा आले आणि म्हणे बा आता लेकरू जवान झालं, तुझं आता कामधंदा करू शकते, परिवाराला सांभाळू शकते, आता चल. म्हणे आलो असतो, पण एकदाच पोराचं लग्न उरकून टाकलं की आपली जबाबदारी संपली. ते म्हणे ठीक आहे. मग अजून काही दिवस गेले, लेकराचं लग्न झालं, पोराचं लग्न झालं, येऊन टपकली पुन्हा. म्हणे चाल. तर पोरगा म्हणे आलो असतो, नातूचं तोंड पाहू द्या एखाद्या, मग येतो. त्यानं त्याची वाट पाहिली आणि वाट पाहिल्यावर पुन्हा आले आणि पुन्हा त्यांना म्हणे बा लग्न होऊ द्या म्हटले तर लग्न होऊ दिलं, लेकरू बाळ होऊ द्यायला म्हटलं तर लेकरू बाळ होऊ दिलं, ते लेकराला मोठं होऊ द्या म्हटलं तर मोठं होऊ दिलं, त्याचं लग्न लावू द्या म्हटलं तर त्याचंही लग्न लावू दिलं, आणि त्यालाही लेकरू झालंय. आता तरी चल. ते म्हणे बा आता दुसरा उपायच नाही आता सांगण्यासाठी, लयच हट्ट धरलाय. असं वाटते कधी कधी आपल्याला, वैतागते कधी कधी माणूस. आणि ठीक आहे म्हणते बा तुमच्या मनासारखं करतो. तर त्यानं मनासारखं केलं आणि गेलं विहारामध्ये भगवंताकडे आणि भगवंताला सांगितलं भंतेजीने बाई भाऊ आहे म्हणून द्या याला दीक्षा. दिली भगवंतानं दीक्षा. मग दीक्षा तर दिली, पण याला माथारपण आलं होतं. तर माथारपण आहे, गुडघ्यावर बसता येत नाही, असे हात जोडून जास्त वेळ बसता येत नाही, मांडी घालता येत नाही,
जास्त वेळ शरीराला असं ताठ ठेवता येत नाही, कानानं भगवंताचे शब्द ऐकायला येत नाही, डोळ्यानं भगवंताचं रूप सुस्पष्ट दिसत नाही, तर म्हातारपणच असते. तो हा भंतेजी तर झाला, भगवंतानं सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू लागला, पण म्हातारपणात काय जमेना. तर मग एक दिवस आपल्या कुटीत रडत होता नवीन झालेला भंतेजी. तर बा हे भंतेजी गेले तिथं, ज्यांनी त्याला भंतेजी बनवायला प्रयत्न केले तर त्यांनी ओळखलं चित्ताची अवस्था त्यांच्या. तर ते म्हणे काय झालं, तर म्हणे काय सांगू तुम्हाला, लय उशीर झाला. खरंच उशीर झाला होता ना, आता सूर्य मावळायला आला होता. ते म्हणे भगवान काय बोलतात, उपदेश काय करतात हे मला नीट ऐकायला येत नाही. भगवंताचं एवढं सौंदर्य आहे, त्यांच्या रूपाकडे पाहूनही लोक श्रद्धावान बनतात, तर मला नीट भगवंताला निहाळता येईना, पाहता येईना, त्यांचं दर्शनही घेता येईना. लोक राजे येतात, भिक्षू येतात, गुडघ्यावर बसतात, पंचांग प्रणाम करतात, मला गुडघ्यावरही बसता येईना, पंचांग प्रणामही करता येईना. भिक्खू ध्यानाला बसतात, पाठ सरळ ठेवतात, असे हात ठेवतात, डोळे बंद करतात, तर मला मांडी घालूनही बसता येईना. सारी परेशानी. तर तो म्हणे बास म्हातारपणामध्ये आता काय करू मी, तर पश्चातापाचे अश्रू तो गाळत होता. आपल्या जीवनातही कधी कधी असाच पश्चाताप येते, पण वेळ निघून गेलेली असते. कधीतरी उजळते जीवनामध्ये, कुणाचं लवकर उजळते आणि कुणाचं उशिरा उजळते. ते कर्मावर अवलंबून आहे, सगळ्यांच्या कर्मावर अवलंबून आहे कुणाचं कधी उजळेल ते. तर हे यासाठी म्हणून सांगतोय की सारीपुत्त कोलीत आला असं वाटत होतं महामोगलांना की आपण आताच्या आत्ता गेलो पाहिजे, वेळ दवडलो दिला नाही पाहिजे, वेळ वाया नाही घातला पाहिजे, कारण एक एक क्षण महत्वाचा आहे. पण सारीपुत्त म्हणाले की त्या 250 शिष्यांकडे जाऊ, त्यांच्या कानावर घालू आणि त्यांच्यापैकी जर कुणाला इच्छा झाली भगवंताबद्दल ऐकल्यानंतर तर त्यांनाही घेऊन जाऊ. आपण जर माघारी गेलो तर ते विचार करतील की गड्या आम्हाला सांगितलं नाही, काही नाही. आणि हे त्या 250 शिष्यांमध्ये सर्वात हुशार, सर्वात संयमी, सिलवान, गुणवान हे दोघे जण होते. मग हे गेले आश्रमामध्ये. आश्रमात गेल्यानंतर त्यांनी त्या 250 सगळ्या शिष्यांना सांगितलं की बघा आम्ही आता आश्रम सोडून चाललोय, असं असं आहे, भगवान बुद्ध आहेत आणि भगवंताकडे जाऊन आम्ही भगवंताचे शिष्य बनणार आहोत. भगवान सम्यक संबुद्ध आहेत, सर्वज्ञ आहेत, दुःखमुक्त आहेत, त्यांनी दुःखाचं कारण शोधलं आहे, दुःखावरचा उपाय शोधला आहे. आजच आम्ही त्यांच्या एका भिक्खूला अस्वजित नावाच्या भेटलो आहे. तर ते 250 शिष्य प्रभावित झाले. त्यांना वाटलं बा ज्यांना आम्ही फॉलो करतोय, ज्यांच्याकडे पाहून आम्ही अनुसरण करतोय, असे दोघे जण आम्हाला सोडून चालले असतील, त्यांना जी गोष्ट समजली असेल तर आपणही त्यांच्या मागोमाग सोबत गेलो पाहिजे. तर सगळे एकत्र जमले आणि गुरुजीकडे गेले. आता गुरुजीच होते. आता या जगात सगळेच गुरुजी जरी असले तर सगळेच गुरुजी चांगलेच असतात असा काही विषय नाही, हे सत्य आहे. तर ते संजय नावाचे जे गुरुजी होते, तर त्यांना जेव्हा यांनी दोघांनी सांगितलं की भगवान बुद्ध आलेले आहेत, ते सर्वज्ञ आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, दुःखमुक्त आहेत, तर या संजयानं हिनवलं. काही म्हणता का काय खरं आहे त्या गौतमाचं वगैरे वगैरे असं म्हणून. आता कुणाला जर वाटत, कुणाच्या जर समोर आपले शिष्य चालले तर कुणाला वाटेल असं. तर त्यांनी सारीपुत्ताला आणि महामोगलांना काय काय केलं की बघा कोलीत उपतिष्य तुम्ही आणि मी तिघे जण मिळून या 250 शिष्यांचे गुरु बनू. तुम्ही आजपासून माझे सब्रह्मचारी राहा, माझे शिष्य म्हणून नका वावरू. तर तुम्हाला पण गुरुचं स्थान देतो, पण तुम्ही नका जाऊ यांना सोडून. काय पडलाय त्या महाश्रमण गौतमाकडे? काही नाही आहे. आपलीच शिकवणूक चांगली आहे, आपलंच सर्व काही चांगलं आहे,
पण सारीपुत्त आणि महामोगलायन म्हणाले की नाही, माफ करा, आम्हाला तिकडे जावं लागेल, वेळ वाया घालवणार नाही. जाण्यासाठी निघाले. यांना ताव आला संजयाला आणि ते म्हणाले की तुम्ही गेले तर गेले, या जगात सगळेच लोक काही सुज्ञ नाहीत, मूर्खांची संख्या जास्त आहे आणि जेवढे मूर्ख असतील ते मूर्ख गुरुकडे येतील आणि येतीलच. आजही जर आपण विचार केला तर हे वचन 100% खरं आहे की सगळेच चांगल्याच गुरुकडे जातात, सुज्ञ गुरुकडेच जातात, कल्याण मित्राकडेच जातात, असं नाही तर काही काही भलत्या सलत्या लोकांकडे सुद्धा जातात आणि त्यांचं शिष्यत्व स्वीकारतात की जे हत्या करायला सांगतील, हिंसा करायला सांगतील, प्राण्यांचा बळी द्यायला सांगतील, चोरी करायला सांगतील, लोकांना लुबाडायला सांगतील, व्याभिचार करायला सांगतील, खोटं बोलायला सांगतील, नशा करायला सांगतील, अध्यात्माच्या नावावर लबाड वागतील, अशा सुद्धा गुरुचे आजही शिष्य आहेत, नाहीत असं नाही. मग संजय म्हणाला ताव ताव की जा, तुम्हाला जायचं तर जा, माझ्याकडे सुद्धा जे मूर्ख असतात लोक ते माझ्याकडे येतील, कारण मी सुप्रसिद्ध आहे. आणि खरंच सुप्रसिद्ध होते ते पण. मग हे सारीपुत्त आणि महामोगलायन त्या 250 सहकार्यांसह भगवंताकडे जातात. असं म्हणतात की त्या संजयाला नंतर भगवंताच्या बद्दल साराला असार आणि असाराला सार समजल्यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या होतात, असं म्हणजे नंतर सांगितलेलं आहे. पण जेव्हा सारीपुत्त आणि महामोगलायन भगवंताकडे जातात त्या 250 शिष्यांसह, तेव्हा दुरूनच ते जेव्हा येतात तेव्हा भगवान असे बसलेले असतात, भिक्खू संघ अवतीभोवती असतो आणि भिक्खू संघाला उद्देशून भगवान म्हणतात, हे भिक्खूंनो, ते जे दोघे जण येत आहेत ते सारीपुत्त आणि महामोगलायन आहेत, ते भगवंताचे अग्रश्रावक बनतील, भगवंताचे अग्रश्रावक बनतील. अतिशय विनम्र, सुस्वभावी, कुशल चित्तवाले, श्रद्धायुक्त चित्तवाले, महाबलवान असे सारीपुत्त आणि महामोगलायन आहेत. भगवंताचा आणि डावा आणि उजवा हात म्हणून बौद्ध साहित्यात सुपरिचित आणि सुप्रसिद्ध आहेत. बघा, असे महान पुण्यवान जे सारीपुत्त आणि महामोगलायन होते ते अनुकूल स्थळी गेले. हे मी कथा यासाठी म्हणून सांगितली आहे की भगवंतानं जे पतिरूप देशवासोचं म्हटलेलं आहे हे ग्रहस्थांना उद्देशून जरी सांगितलं असेल महामंगल सूक्तामध्ये, तरी सुद्धा माणसांना जीवनामध्ये समजलं पाहिजे की नेमकं आपण कुठे राहावं, कुठे राहिलो पाहिजे, कुठे बसलो पाहिजे, कुठे उठलो पाहिजे. जसं काल तुम्हाला सांगितलं, असेवनाचं बालानंग मूर्खांच्या सोबत राहू नये, तर तात्पुरत्या स्वरूपात का होईना तर आपण कुठे राहावं, कुठे बसावं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी सांगितलं आहे की अनुकूल स्थळी वास्तव्य करणे, पूर्वी केलेल्या पुण्याचा संचय करणे. त्यानंतर भगवंतानं सांगितलेलं आहे अनुकूल स्थळी वास्तव्य करणे. पतिरूप देशवासोचं अनुकूल स्थळी वास्तव्य केलं पाहिजे, जिथे चांगले लोक आहेत, जिथे चोर नाही, जिथे डाकू नाही, जिथे वाममार्गाला लोक नाही लागलेले आहेत, जिथे सिलवान लोक आहेत, जिथे सुसंस्कारी लोक आहेत, जिथे सुज्ञ लोक आहेत, जिथे आपल्याला पण चांगलं बनण्याची एक प्रेरणा मिळेल अशा ठिकाणी राहिलो पाहिजे. जिथे राहून आपल्याला भोजनदान देता येईल, जिथे राहून आपल्याला परिष्कार चिवरदान देता येईल, जिथे राहून आपल्याला भगवंताची वंदना करता येईल, जिथे राहून आपल्याला ध्यान करता येईल, जवळपास ध्यानाचं ठिकाण असेल, अशा अनुकूल स्थळी आपण वास्तव्य केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला ही सारीपुत्त आणि मोगलायनाची कथा आपणास सांगितली आहे. त्यानंतरचा जो शब्द पुब्बेच कत्त पुण्यता असा शब्द वापरला भगवंताने. पुब्बेच कत्त पुण्यता, पूर्वी केलेल्या पुण्यकर्माचा संचय करणे. पूर्वीच्या पुण्यकर्माचा संचय असल्याशिवाय थोडी आपण सुखी राहू शकतो. पूर्वी पुण्यकर्म केलं असेल तरच आपण आता वर्तमानामध्ये सुखी राहू शकतो. त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगेल की जसं तुमच्याकडे बँक बॅलन्स असेल, बरोबर आहे, एटीएम असतं आपल्याकडे, बँक बॅलन्स असतं आपल्याकडे. जर कधी एखादं संकट आपल्या वाट्याला आलं,
इमर्जन्सी येऊ शकते. संकट वाट्याला आल्यानंतर आपल्या डोक्यात लगेच क्लिक होते की आपल्याकडे पैसे आहेत, आणि पैसे आहेत हे डोक्यात आल्यामुळे आपण आपली जी दुःखाची तीव्रता असेल की आता कसं होईल, हा स्वभाव, ही भावना, त्याची तीव्रता कमी असते इतरांच्या तुलनेमध्ये. कारण आपल्याला ठाऊक आहे, माहिती आहे की लगेच आपण ते पैसे काढू शकतो आणि संकटामध्ये ते पैसे सहाय्यक बनू शकतात. पण यदा कदाचित आपल्याकडे बॅलन्स नाही आहे, पैसे नाही आहे आपल्याकडे, आणि आपल्या वाट्याला संकट आलं, तर फरक पडेल की नाही? बिलकुल फरक पडेल. कितीतरी लोक म्हणजे असे मरतात किंवा असे संकटात सापडतात. तुम्ही आता सध्या गरीब नाही आहात, नसाल, पण तुम्ही एखाद्या हताश झालेल्या लोकांकडे कधीतरी पहा. हताश झालेल्या, पैसे नसल्यामुळे, मायबाप नसल्यामुळे, लेकरूबाळ नसल्यामुळे, घरदार नसल्यामुळे हताश झालेल्या लोकांकडे कधीतरी पहा. त्या लोकांनी एवढं गरीब त्या वेळेला कोणीच नसते. तुम्ही कधी पाहिलं असेल, लाचार लोक झालेले असतात काही काही. मी मागे तुम्हाला सांगितलं एक आईबद्दल, बघा तुम्हाला बरेच लोक आहेत या जगामध्ये. आपल्याला वाटतं कधी कधी की आपल्यासारखं जग व्यवस्थित आहे, पण नाही. जगात भयंकर दुःख आहे, आणि गरिबी, बाबासाहेब म्हणाले, हे सर्वात मोठं दुःख आहे. बाबासाहेबांनी एका भाषणात सांगितलं की गरिबी हे सर्वात मोठं दुःख आहे. पाहिलं बाबासाहेबांनी, अनुभवलं ते की गरिबी कशाला म्हणतात. बाबासाहेब म्हणतात की मी जी गरिबी अनुभवली ती कुणाच्या वाट्याला येऊ नये. जर विचार करा की बाबासाहेबांचे वडील सुभेदार असताना बाबासाहेब जर म्हणतात की मी गरिबी अनुभवली, तर ज्यांचे वडील नोकरीला नव्हते त्यांच्या वाट्याला काय गरिबी असते. अहो, आपल्या लोकांचा जरी विचार केला गावाकडे, तर खरोखर बघा, मला आठवते की लोक लाचार असायचे. हो, सणावाराच्या वेळेला कोणी भाकरी देईल का, पोळ्या देईल का पुरणाच्या, आम्हाला पुऱ्या देतील का आम्हाला कालच्या उरलेल्या. तुम्ही अनुभवला असेल हे कदाचित, तर गावाकडे राहून बघा, ते लोक लाचार असतात. तर भगवंताने सांगितलं की पूर्वी केलेले पुण्याचा संचय आपल्याकडे असायला पाहिजे. पूर्वी केलेल्या पुण्याचा संचय आपल्याकडे असल्याशिवाय वर्तमान जीवनामध्ये आपण सुखी राहू शकत नाही. आता जे आपल्या चांगले दिवस वाट्याला आले, तर याच्या मागे मेहनत आहे, संघर्ष आहे, चांगले कर्म केले आहे, स्ट्रगल आहे, आणि त्याच्यामुळे आज चांगले दिवस आहे. तर भगवंताने सांगितलं आहे की पूर्वी केलेल्या पुण्याचा संचय जर आपल्याकडे असेल, तर आपण वर्तमान जीवनामध्ये सुखाने, आनंदाने जीवन जगू शकतो. जर पूर्वी केलेल्या पुण्याचा संचय आपल्याकडे नसेल, तर मात्र आपण दुःखी आणि दुःखी राहतो. म्हणून तर भगवंताने सांगितले सब्ब पापस अकरणन आणि कुशलस उपसंपदा. हे वारंवार आठवण यासाठी करून द्यावी लागते, उदाहरणासाठी संदर्भ यासाठी द्यावा लागतो की आपल्याला चटकन लक्षात येतं. भगवंताचे शब्द आहे ना, कुशलस उपसंपदा. कुशल कर्माचा संचय करा म्हणाले भगवान बुद्ध. कुशल कर्माचा संचय केल्याशिवाय आपल्याला वर्तमान जीवनामध्ये सुखाचा, शांतीचा उपभोग घेता येणार. तहान लागल्यावर विहीर खोदतो म्हटलं तर ते कामाचं होईल का? नाही. तहान लागल्यावर विहीर खोदून उपयोग काय? तहानेने व्याकुळ झालो ना आता विहीर खोदायला घेतो, तर विहीर खोदणं होईपर्यंत मरून जाऊ आपण, असा त्याचा अर्थ आहे. तर म्हणून भगवंताने सांगितलं आहे की वेळ आल्यावरच, जसं लोक कधी कधी दाखवतात किंवा काही करतात, लोक बघा चित्रपटात वगैरे दाखवतात, कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय आणि ICU मध्ये भरती आहे पेशंट, आणि त्याच्या घरची एखादी बाई येते, घंटा वाजवते, त्याला म्हणते तूच पहा, म्हणते आता तुझ्याच हातात आहे, म्हणजे सगळं ढकलून देते त्याच्यावर. हे यासाठी म्हणून मी सांगत आहे की मनुष्य प्राणी असा आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की कुशल कर्म केल्याशिवाय, कुशल कर्माचा संचय असल्याशिवाय, ज्याला पुण्यकर्म कुशल कर्म म्हणतो, त्याचा संचय असल्याशिवाय वर्तमान जीवनामध्ये
आपल्याला सुखशांतीचं जीवन जगता येत नाही. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला शुभ मानवकाच्या बाबतीत सांगितलं की सगळेच लोक समान नाहीत. याला हे कारण आहे. सगळेच लोक सुखी नाहीत, सगळेच लोक प्रसन्न नाहीत, सगळेच लोक आनंदी नाहीत, सगळेच लोक धनवान नाहीत. याला हे कारण आहे. जे पूर्वी केलेल्या पुण्याचा संचय आपल्याकडे असायला पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याकडे, शेतकरी जेव्हा गहू घेतो, गव्हाचं पीक घेतो, ज्वारीचं पीक घेतो, बाजरीचं पीक घेतो, तेव्हा ते पीक घेतल्यानंतर गावाकडे कणगी असतात. आता तुमच्याकडे कोठार आले. तर पूर्वी कणगी असायच्या. ते लोक जे असायचे सेपरेटली ते बनवण्यासाठीचे लोक असायचे. आजही ते लोक असतात. झाडू तयार करतात, फळा तयार, दुर्ड्या तयार करतात. तर ते लोक कणगी पण तयार करायचे. कणिक म्हणजे लय उंच असायची, डोक्यापेक्षा 6-7 फूट उंच असायची कणिक. त्याला शेण आणून बाया अशा लिपायच्या, जेणेकरून त्यातून धान्य गळू नये, बाहेर पडू नये म्हणून. तर एखादा शेतकरी त्या आपल्या कोठारामध्ये धान्य जमा करून ठेवतो. मग धान्य जमा करून ठेवतो आणि यदा कदाचित पुढच्या वर्षी पाऊस नाही झाला किंवा जास्त झाला तर जे जमा केलेलं धान्य आहे ते त्याच्या उपयोगात पडत होतं. जमा करून ठेवलंय म्हणून उपयोगात पडत होतं. जर त्यानं म्हटलं पाहू पुढच्या वर्षी काय जे होईल ते, तर मग याला माग, त्याला माग, याला माग, त्याला माग, भीक माग, भीक माग, भीक मागण्यातच चालली जिंदगी. मग तर हे यासाठी म्हणून उदाहरण सांग. गावाकडे आताही ते कपाशीच्या पराठ्या वगैरे असतात, तुराट्या, पराठ्या, पलाट्या. आणि गावाकडचे लोक चूल असते त्यांच्याकडे. तर पावसाळ्याच्या पूर्वी गाईला, म्हशीला बांधण्यासाठी गोठा असतो. तर त्याच्यामध्ये अशी एक जागा असते थोडीफार. तर तिथे ते सुकलेलं, वाळलेले जे लाकडं वगैरे, पलाट्या, पराठ्या, तुराट्या जे काही असेल तर ते लावून रचून ठेवतात. काय हेतू आहे? पावसाळ्यामध्ये चुलीमध्ये पेटवण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी त्याचा वापर करता येईल. नाही तर आपल्यासारखा एखादा पाहून घेऊ, मग भिजलं तर काय झालं, आपण त्याला बघू पेटवून. पेटते का मग? ओलं झालेलं पेटणार नाही ना, जाळच घेणार नाही ना. तर हे उदाहरण यासाठी सांगतोय आपणास मी की पूर्वी केलेलं पुण्यकर्म त्याचा संचय आपल्याकडे असल्याशिवाय वर्तमान जीवनामध्ये आपण सुखशांतीचा लाभ घेऊ शकत नाही. आणि म्हणून क्षण प्रतिक्षण आपल्याकडे वर्तमानात आपण पुण्यकर्म करत राहिलो पाहिजे, त्याच्यात रत राहिलो पाहिजे. म्हणून भगवंतानं म्हटलेलं आहे, पतिरूपदेशवासेच पुब्बेच कत्त पुण्यता अत्त सम्मापनिधीच. हा एक शब्द वापरला, अत्त सम्मापनिधीच. स्वतःला सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित करणे, स्वतःला चांगल्या मार्गात प्रतिष्ठित करणे, चांगल्या मार्गामध्ये स्वतःला लावून घेणे, म्हणजे हेच उत्तम मंगल आहे असं भगवंतांनी सांगितलं. स्वतःला सन्मार्गात प्रतिष्ठित करणे. आता जे तुम्ही करत आहात इथे 1-1.5 घंटा येऊन, 2 घंटे येऊन, हे स्वतःला सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित करत आहात. मनाला चांगलं वळण लावण्याचा सराव करत आहात. बुद्धाची वाणी ऐकून तुमच्याही चित्तामध्ये रोज रोज असं उत्पन्न होत असेल ना की अरे खरंच गड्या, भगवंताची वाणी श्रेष्ठ वाणी आहे आणि आपण स्वतःला चांगलं बनवलं पाहिजे, आपल्यातले अवगुण काढून टाकले पाहिजे, किंवा आपण संयमाने वागलो पाहिजे, संयमाने बोललो पाहिजे, असं तुम्हाला पण वाटत असेल. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं स्वतःला सन्मार्गावर प्रतिष्ठित केलं पाहिजे, चांगल्या मार्गात स्वतःला गुंतवलं पाहिजे. कारण खाली डोकं म्हणजे रिकामं डोकं हो. खाली डोकं वर पाय नाही, खाली म्हणजे रिकामं डोकं सैतानाचं घर. म्हणजे जर आपण हे डोकं वरचा मजला रिकामा ठेवला तर काय होईल? तर नको नको ते विचार त्या डोक्यात येतात. आपण रिकामं बसलो. आता रिकामं बसलेले लोक पाहतो, अपवाद वगळता
माता भगिनी रिकाम्या जर बसल्या, पहा हसू लागल्या ह्या, म्हणजे पोटातली गोष्ट कळते बरोबर, अनुभव आहे ना तो. रिकाम्या बसल्या तर फार सुज्ञ धम्माचं आचरण करणाऱ्या सिलवान गुणवान यांना सोडून, ज्यांना बुद्ध धम्माचा मार्ग माहीत नाही, ज्यांना कुशल अकुशल समजत नाही, ज्यांना सम्यक वाणीचा अभ्यास नाही किंवा सम्यक वाणीच्या बाबतीत माहिती नाही, त्या जर कधी बसल्या तर बापा कोणाला जाग्यावरच बसू शकता, आणि कोणाला उठवायचं ठरवलं तर ते जिंदगीतून उठवता. गावाकडे आमच्या म्हण आहे, कधी कधी काही लोक नांदानीला नांदू देत नाहीत. तुम्हाला माहित आहे पुढचं काय ते. तर ही म्हण उगीच पडली असेल का, तर खरंच असं घडते. एखादी कोणीतरी भगिनी माता सुज्ञपणानं अपेक्षेनं किंवा समजून सांगाव म्हणून तिनं घरात भांड्याला भांड लागलेलं सांगितलं. बाहेर ज्यांना मैत्रीण समजते, शेजारी समजते, त्यांना, घरच्यांच्या माघारी, तर फार कमी माता भगिनी अशा असतात की जवळ पाणी ठेवणाऱ्या, आग विझवण्यासाठी. पण जास्त मात्र लोकांकडे पेट्रोल, डिझेल, रॉकेल असं भरूनच ठेवलेलं राहतं. त्यांना सांगाव फक्त की बाई आमच्या घरी असं असं होऊ लागलं, पहा शोभते का, असं तसं काय काय, आलं की मारतात, आलं की बोलतात, सासू पण टोकते, नंदन पण बरोबर वागत नाही, दीर पण बरोबर नाही, भय पण बरोबर नाही, असं सांगायला उशीर, शब्द काढायला उशीर तोंडातून. ते तोंडातल्या तोंडातच शब्द राहतील समोरच्या भगिनीचे. बापा बापा हे ग्रंथच काढत्या पाठ हसलेला, आणि लगेच सुरू होते मग असं आरा. तिनं सांगा सकाळी बघा थापण मारली हो मला, ही पाहते असं करून डोक्यावरून हात तेवढ्या पुरता फिरवते, आणि वळ आला नाही, काहीच नाही. अरे बाप रे काय वळ आला म्हणते, आणि एवढं कुठं ढोरासारखं मारायचं असते का, एवढं कुठं जनावरासारखं मारायचं असते का, एवढा संसार केला म्हणते मी, 50-60 वर्ष झाले, असं एक बोट लावलं नाही मला, आणि रोज मार खाला असेल. हे यासाठी म्हणून मी सांगतोय आपणास की स्वतःला सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित केलं पाहिजे. भगवंताचा धम्म आहे म्हणून या वाम मार्गात, हे यासाठी म्हणून सांगितलं की रिकाम टेकडेपणा जर आपल्याकडे असेल तर ह्या अशा गोष्टी सुचतात. गावाकडे पारावर बसणारे लोक राहतात काही काही, आता पार बिर राहिले नाही, गावाकडे आहेत पार काही काही. काम धंदा करून आले किंवा रान चिभडलेलं आहे, बा शेतात काम होत नाही, चिखल झालाय, तर तेव्हा लोक असे पारावर वगैरे येऊन बसतात. आमच्या जन्मगावात पार लय पार, आपल्या वस्तीत आहे पार, आणि त्यांच्या वस्तीत आहे पार. आपले पार आपल्यासाठी निर्माण केले, त्यांचे पार त्यांच्यासाठी निर्माण केले. पण रिकाम टेकडे लोक मात्र सगळ्याच पारावर येऊन बसत असतात, आणि ते बसले की तिथून येणारे जाणारा कोण माणूस असो, पोरगा असो, बाई असो, पोरगी असो, कोणाची सून असो, पाहुणा असो, त्याला निहाळणं आणि त्रुट्या काढणं, निहाळणं आणि त्रुट्या काढणं, असं बारीक लक्ष. का तो लंगडत होता, काय झालं त्याच्या घरच्याला माहित नाही ते लंगडते म्हणून, त्या पारावर बसणाऱ्यांना बरोबर माहित लंगडे. तर यासाठी म्हणून मी सांगतो आहे, हसवण्यासाठी म्हणून नाही सांगितलं मी, की हे वास्तव आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की सन्मार्गामध्ये आपण प्रतिष्ठित झालो पाहिजे. भगवंताची वाणी महान आहे.
भगवंताचा धम्म महान आहे आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं आहे की स्वतःला वेळीच चांगलं बनवलं पाहिजे. या वाणीचा संयम आपण राखला पाहिजे, मनाचा संयम आपण राखला पाहिजे, या शरीराचा संयम आपण राखला पाहिजे. संयमशील असल्याशिवाय दुःख मुक्तीकडे वाटचाल नाही करू शकत आपण. संयमशील असल्याशिवाय, म्हणून कायेचा संयम, वाणीचा संयम आणि मनसा संयम, मनाचा संयम हा अत्यंत महत्त्वाचा आहे जीवन जगताना. म्हणून महामंगल सूत्रांमध्ये भगवान बुद्धांनी या दुसऱ्या भागामध्ये मी आपणास सांगताना सांगितलं की पहिली गोष्ट अनुकूल स्थळी वास्तव्य करणे आणि पूर्वी केलेल्या पुण्याचा संचय आपल्याकडे असणे आणि स्वतःला सन्मार्गावर प्रतिष्ठित करणे, हे काय आहे? उत्तम मंगल आहे. उत्तम मंगल भगवंताला विचारण्यात आलं, उत्तम मंगल कोणतं? तर हे सर्वोत्तम मंगल आहे. 38 प्रकारचे मंगल जे सांगितले त्यापैकी तुम्हाला 2-3 2-3 2-3 2-3 रोज रोज सांगत आहे. हालाकी हे महामंगल सूत्र सुद्धा एक 10-15 मिनिटामध्ये, आणि त्याचा अर्थ असा असा आहे, भगवंताने असं असं सांगितलंय, तर मग त्याचं काय होते? असं केल्यावर त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला, नळी फुंकली सोनारे होते. भगवंताची वाणी गंभीर आहे, ती आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचली पाहिजे. त्या वाणीनं, त्या उपदेशानं आपल्याला प्रेरित केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा आठवण करून दिली पाहिजे की भगवंतानं असं असं सांगितलेलं आहे, भगवंतानं सील पालन करायला सांगितलं, भगवंतानं दान पुण्य करायला सांगितलं, भगवंताने ध्यान करायला सांगितलं. हे पुन्हा पुन्हा आपल्याला आठवावं, आपल्या अंतर्मनामध्ये त्यानं घर करून बसावं बुद्ध तत्वज्ञानानं, बुद्ध वचनानं. म्हणून हे विस्ताराने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आजच्या दिवशी ही भगवंताची जी वाणी आहे महामंगल सूत्राच्या माध्यमातून आपणास सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे या भगवंताच्या वाणीला, उपदेशाला आपण मनावर घेऊन आचरणात आणाल आणि आपल्या दुःखमुक्तीकडे वाटचाल कराल, अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देत आहे. भवतो सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.